गुरुनाथ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करत असताना उपस्थित मान्यवरांनी दक्षिण विधानसभेच्या जागेसाठी धर्मराज काडादी यांना काँग्रेसने उमेदवारी देण्याची भावना व्यक्त केली। दक्षिण विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून धर्मराज काडादेंना द्या असा सूर दक्षिण काँग्रेसच्या नेत्यानं माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आळवला। काम करायसाठी तालुक्यातल्या चांगल्या माणसाच्या हातात तालुक्याचा कारभार जावा म्हणून आम्ही काडादी साहेबांसाठी, बाळासाहेबांसाठी, हरीश पाटलांसाठी आग्रही आहोत। ज्याला कलंक लागले नाही असं राजकारणात राहून सुद्धा बाळासाहेबांना एक एमपीचं कलंक लागलं नाही, छाचुगिरी न करणारा माणूस म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या मागे कायम आहोत। आणि काडादी साहेब तर एवढं मोठं जिल्ह्याचं कारभार सांभाळतात। आज त्यांचं सोलापूर तालुक्यात नाही सगळ्या देशात नाव असल्यामुळं काडादी साहेबांना आणि हरीश पाटलांचं आम्हाला नाव त्यांचं भावतंय। तसंच तालुक्यात आम्ही चर्चा करून हे गोष्टी घडवून आणण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे। त्याच्यापेक्षा जास्त काय नाही, तिकीट द्यायचं काय काम आमच्या हातात नाही, मतदान करायचं काम आमच्या हातात आहे। हरीश पाटील आम्ही जमाला वकील साहेब, गुरु मित्र सगळेजण या ठिकाणी म्हणतोय कारण शिवाय बरोबर आहे ना आणि म्हणून काडादी साहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। या पुढच्या काळामध्ये लोकहितासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी काडादी साहेबांसारख्या नेतृत्वानं पुढाकार घ्यावा ही विनंती करतो। निमित्त होतं माजी आमदार दिवंगत गुरुनाथ पाटील यांच्या स्मृतिदिनाचं। या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी, बाळासाहेब पाटील, सिद्धाराम चाकोते, भीमाशंकर जमादार, गुरुसिद्ध मेहत्रे, अशोक देवकते, हरीश पाटील, विनोद पाटील, शिवराज पाटील आदी उपस्थित होते। यावेळी हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री देखील दक्षिण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं। मात्र धर्मराज काडादी यांनी नेतृत्व केल्यास सर्वजण मिळून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असा सूर स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आळवण्यात आला।